65 नंतर रोज खा. या 6 सस्ती वस्तू दीर्घायुष्याचे रहस्य आहेत. 65 नंतर रोज खा या 6 स्वस्त वस्तू दीर्घायुष्याचे रहस्य. नमस्कार मित्रांनो, राधे राधे. जर तुमचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल किंवा तुमच्या घरात आईवडील, आजी आजोबा या वयाचे असतील, तर ही माहिती त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. बऱ्याच लोकांना वाटते की दीर्घ आयुष्यासाठी महागडे सप्लिमेंट्स, परदेशी औषधे किंवा खास डाएट लागते. पण सत्य वेगळे आहे. जपानसारख्या देशांत, जिथे लोक 90 ते 100 वर्षे जगतात, तिथले ज्येष्ठ लोक साधे आणि स्वस्त अन्नच खातात. जगातील ब्लू झोन भागांमध्ये, जसे की ओकिनावा, तिथले लोक साध्या आहारामुळे दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगतात. आज मी तुम्हाला अशा 6 स्वस्त आणि सहज मिळणाऱ्या गोष्टी सांगणार आहे. 65 वर्षांनंतर जर त्या रोज खाल्ल्या, तर पायांची कमजोरी कमी होते, हाडे मजबूत राहतात, हृदय निरोगी राहते, स्मरणशक्ती चांगली राहते आणि वाढत्या वयाचा परिणामही थोडा मंदावतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 6वी गोष्ट सर्वात जास्त प्रभावी आहे आणि जवळपास प्रत्येक घरात मिळते. 65 नंतर योग्य आहार का महत्त्वाचा? 65 नंतर शरीरात काही नैसर्गिक बदल होतात. मेटाबॉलिझम मंद होतो. स्नायू कमकुवत होऊ लागतात. कॅल्शियमची कमतरता वाढते. पचनशक्ती कमी होते. रोगप्रतिकारक शक्ती घटते. यामुळे हवामान बदलले की सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या लवकर होतात. जर या वयात आहार योग्य नसेल तर गुडघेदुखी, थकवा, चक्कर, बद्धकोष्ठता, हृदयविकार किंवा मधुमेह वाढण्याची शक्यता असते. पण चांगली गोष्ट अशी आहे की निसर्गाने आपल्याला काही साध्या आणि स्वस्त गोष्टींमध्येच खरी ताकद दिली आहे. 1. भिजवलेले बदाम. दररोज 5 ते 6 बदाम खाणे खूप फायदेशीर आहे. फायदे: व्हिटॅमिन ई, हेल्दी फॅट, मॅग्नेशियम. हे मेंदूच्या पेशींना मजबूत करते. नियमित खाल्ल्यास स्मरणशक्ती चांगली राहते, हृदय मजबूत राहते, त्वचा निरोगी राहते आणि कमजोरी कमी होते. कसे खावे? रात्री 5 ते 6 बदाम पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी साल काढून चावून खा. 2. भिजवलेले काळे हरभरे, काळे चणे. याला गरिबांचा प्रोटीन म्हणतात, पण याचा परिणाम कोणत्याही सप्लिमेंटपेक्षा कमी नाही. फायदे: प्रोटीन भरपूर, आयर्न, फायबर. 65 नंतर स्नायू कमकुवत होऊ लागतात. या स्थितीला वैद्यकीय भाषेत सार्कोपेनिया म्हणतात. काळे हरभरे स्नायूंना मजबूत ठेवण्यास मदत करतात. कसे खावे? रात्री 1 मूठ काळे हरभरे पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी खा. जर तुम्हाला हवे असेल तर मी पुढील उरलेल्या 4 गोष्टींचे मराठी भाषांतर देखील करून देऊ शकतो. सकाळी थोडे उकळून खाऊ शकता किंवा भिजलेले असल्यामुळे तसे चावूनही खाऊ शकता. त्यात थोडे काळे मीठ, लिंबू आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली तर ते अजून चविष्ट लागते. 3. देशी तूप. दररोज 1 छोटी चमचा तूप घ्या. अनेक लोक वय वाढल्यानंतर तुपाला घाबरतात, पण मर्यादित प्रमाणात घेतलेले देशी तूप अमृतासारखे फायदेशीर असते. फायदे: सांध्यांना चिकटपणा, लुब्रिकेशन मिळतो. बद्धकोष्ठता कमी होते. मेंदूसाठी चांगले. दिवसभर ऊर्जा मिळते. सकाळी कोमट पाण्यासोबत अर्धा ते 1 चमचा तूप घेणे फायदेशीर असते. पण लक्षात ठेवा, 1 छोटा चमचा पुरेसा आहे, जास्त घेऊ नये. 4. ताक, छाछ. दुपारच्या जेवणानंतर ताक पिणे खूप चांगले असते. दूध सगळ्यांना पचत नाही, पण ताक हलके आणि सहज पचते. फायदे: पचन सुधारते. गॅस कमी होतो. पोट साफ राहते. शरीर थंड राहते. ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांना निरोगी ठेवतात.
पोट निरोगी असेल तर अनेक आजार दूर राहतात. 5 हिरव्या पालेभाज्या जसे पालक, मेथी, मोहरीची भाजी, सरसो. यामध्ये कॅल्शियम, आयर्न, फॉलिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असतात. फायदे: रक्ताची कमतरता कमी होते. हाडे मजबूत होतात. डोळ्यांची दृष्टी चांगली राहते. कमजोरी कमी होते. आठवड्यात किमान 4 दिवस हिरव्या पालेभाज्या खाव्यात. 6 हळदीचे कोमट दूध ही सर्वात प्रभावी गोष्ट मानली जाते. आयुर्वेदात हळदीला सुवर्ण औषध म्हटले जाते. आधुनिक संशोधनानुसारही ती सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन असते जे सांध्यांचा त्रास कमी करते, सूज कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, हृदयाचे संरक्षण करते. कसे घ्यावे? रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दूध, 1 चिमूट हळद घ्या. बोनस सल्ला: या 6 गोष्टींसोबत 3 सवयी अंगीकारा. रोज सकाळी 20 मिनिटे सूर्यप्रकाशात बसणे, 30 मिनिटे हलकी चाल वॉक, कोमट पाणी पिणे, खूप थंड पाणी टाळा. या गोष्टी टाळा: जास्त साखर, जास्त मीठ, तळलेले पदार्थ, वारंवार चहा, खूप थंड पाणी. दीर्घायुष्याचे खरे रहस्य: दीर्घ आयुष्य महागड्या अन्नामुळे मिळत नाही. ते संतुलित आणि पौष्टिक आहारामुळे मिळते. योग्य आहार घेतला तर 70-90 वर्षांपर्यंतही शरीरात ताकद आणि उत्साह राहू शकतो. तुमचे हृदय पूर्णपणे मजबूत राहील. म्हणून आजपासूनच या 6 गोष्टी खाणे सुरू करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कुटुंबासोबत शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. राधे राधे. जय श्रीकृष्ण. हस्त राहा, आनंदात राहा.